घडलेल्या बेस्ट बस दुर्घटनेमध्ये 7 निष्पाप मुंबईकरांनी आपला जीव गमावलाय। या दुर्घटनेनंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृतरित्या लावण्यात येणारी वाहनं, रस्त्यांच्या फुटपाथवर लावण्यात येणारे अनधिकृतरित्या व्यवसाय, त्याचप्रमाणे या व्यवसायांमुळे निमुळते झालेले रस्तेच अशा अपघातांना निमंत्रण देतात। आजच्या या ग्राउंड रिपोर्ट मधून आपण जाणून घेणार आहोत की अशी आणखी कोणती स्थानकं आहेत ज्या स्थानकांवर अशा अपघातांना निमंत्रण दिलं जात आहे। नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे। सगळ्यात पहिले तर आपण कुर्ल्यामधील दुर्घटना नेमकी कशी घडली हे प्रत्यक्षदर्शींकडून जाणून घेऊयात। इथे 9-9:30 वाजता हे झालेलं आहे आणि त्यावेळेस ट्रॅफिक तर असतेच थोडीफार, आणि गाडी स्पीडने आली, समोर गाड्या होत्या त्यांना उडवलं। त्याच्यानंतर ते इथे दिवसाला कायमच ट्रॅफिक असते आणि इथे आठवायला ना RTO वाले येत ना पोलीस येत, कोणी येतच नाहीये इथे हे करायला। कायम आमच्या इकडचे एरियातलेच लोक मुलं येतात आणि ते ट्रॅफिक हटवतात। तर काय बदल हो, RTO वाला कोणी ते एखादा पोलीस दिवसभर उभा राहायला पाहिजे ट्रॅफिकच्या वेळेस, तरी मुलांची शाळा सुटताना ते तरी उभा राहायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर बाकीचे ट्रॅफिक जे होते ते कंट्रोल केलं पाहिजे। मुलं शाळेतून सुटतात, शाळेच्या टायमाला ते मुलं पोलिस तरी हवेत इथे। 60 वर्षापासून आहे, पण हे आता जसं आता पब्लिक वाढले तसं ट्रॅफिक वाढत चाललेली आहे। आता ते बाजूलाच 50 मीटर अंतरावर शाळा आहे, अंजुमन हायस्कूल। ज्या पद्धतीने कुर्ल्यामध्ये दुर्घटना झाली ती फार दुर्दैवी आहेत। जे मृतक आहेत त्यांच्या मी आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने दुर्घटना झाली त्या दुर्घटनेचा संपूर्ण प्रकार पाहता बस चालक नवीन होता अशी माहिती समोर आलेली आहे। आणि अशावेळी बस व्यवस्थापन जे त्यांच्या एक प्रक्रिया असते त्यामध्ये सुद्धा चुका झाल्याची आढळून बाब आलेली आहे। ज्या पद्धतीने बेस्ट प्रशासन अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट पद्धतीवरती लोकांना रुजू करते आणि डायरेक्ट त्यांना बसेसवरती पाठवते, ही फार गंभीर बाब आहे। खरं म्हणजे ते आता बेस्ट व्यवस्थापनाने अशा प्रत्येक ठिकाणी रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे की कुठे कुठे ज्या मोठ्या बसेस, मिडी बसेस, मिनी बसेस अशा 3 वेगवेगळ्या बसेस असतात, तिथे तुम्ही ज्या ड्रायव्हरची नेमणूक करता तर त्याची संपूर्ण पडताळणी करणं आवश्यक आहे, त्याचा अनुभव। आणि कुर्ल्यासारख्या गजबजलेल्या भागामध्ये जेव्हा अशी दुर्घटना घडते तर निश्चितपणाने ड्रायव्हरची मानसिक स्थिती सुद्धा ठीक असणे आवश्यक असते, त्याचा अनुभव असणे आवश्यक असते। परंतु या बाबतीमध्ये कुठेतरी चूक झाल्याची बाब समोर येत आहेत, ही फार दुर्दैवी आहेत। नक्कीच जेव्हा याची चौकशी होईल सर्व अभि पुढे येतील। ट्रॅफिकचा लय प्रॉब्लेम आहे। हे नाक्यावर आहे ना, इकडे तिकडे गाड्या येतात आणि इकडचे स्थानिक पोरेना सगळं काढतात, कोणी येत नाही इकडे, ट्रॅफिकवाला कोणी पण येत नाही। हे पुष्कळ त्रास आहे। बघा, हे अंजुमन इस्लामी स्कूल आहे, बाजूला छोटे छोटे लहान लहान मुलांचे हे आहे, नर्सरीज आहे, सगळे येतात आणि भाजीपाला घ्यायला तिकडे येतात। तिकडे पण ट्रॅफिक असतं आणि इकडे पण लई ट्रॅफिक असतात, कुणी काय त्याचा विचार करत नाही। स्थानिक बदल हेच आहे का त्याला क्लिअर करायला पाहिजे, हवालदार नेहमी पाहिजे इकडे आणि फाईन मारायला पाहिजे। ते आडवा चढवा घुसतात ना, तिकडे फाईन मारायला पाहिजे। निश्चितपणाने आमची वारंवार मागणी होती, मी काही पत्र सुद्धा महानगरपालिका एलवॉर्डला दिलं होतं की कशा पद्धतीने SG बर्वे मार्ग असून देत किंवा न्यू मिल रोड असून देत, पुढे वाडिया रोड, असे जेवढे इथले जे कुर्ला बांद्राला लागून असलेले सर्व रस्ते, संध्याकाळी इथे प्रचंड वाहतुकीची कोंडी होते। खरं म्हणजे मुंबई महानगरपालिका असून देत, कुर्ला वाहतूक पोलीस आणि कुर्ला पोलीस, कारण ज्या रस्त्यावर दुर्घटना झाली त्या रस्त्याची अगर आपण भौगोलिक स्थिती पाहिली तर रस्त्याच्या कड्याला दुकानं आहेत, फुटपाथ सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी दुर्घटना तिथे गॅरेजेस लोकांनी आपलं वर्चस्व स्थापित केलेलं आहे। वारंवार तक्रार करून सुद्धा वाहतूक पोलीस असून देत किंवा महापालिका त्याकडे दुर्लक्ष करते। परंतु काल दुर्घटना झाल्यानंतर आज सकाळी ज्या ज्या ठिकाणी असे गंभीर स्पॉट होते याची आम्ही वारंवार तक्रार करतो, परंतु याची दखल घेतली जात नाही। आज महापालिकेने तिथे कारवाई केलेली बाब समोर येतात, परंतु या बाबीकडे आपण फक्त बेस्ट प्रशासन नव्हे, कारण ज्या पद्धतीने सांताक्रूज चिंबलोली रिंग रोड बनला, आता BKC मध्ये नवीन BKC चुनाभट्टी ब्रिज बनला, तर जेव्हा जेव्हा विकास होतो तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना फार मोठा त्रास होतो आणि ही परिस्थिती न्यू मिल रहिवाशांना फार दिवसापासून सतावत आहे। नेहमीच लागते, कुणाची गाडी आहे, कोण कुठे राहतो, गाडी विकणारे आहे, हे आहे, तिकडे सगळे लावतात गाडी, कुणाची आपण काय म्हणणार। बघा, ते कोपऱ्यात लावलेली गाडी आहे, ते मुडाईच्या जगाला गाडी आहे, इकडे लावतात तिकडे लावतात, सगळे लावतात। आता कुणाला काय सांगू, आणि बोलायला गेले तर काय कोणी अंगावर येतात। तुम्हाला एक सांगतो मी, अगोदर बुध कॉलनी होती, आम्ही लहान होतो तिकडे बुध कॉलनी, माणसं रस्त्यावर झोपत होते, तवा लासन टू ब्रो एअर इंडिया लय पुष्कळ बस होती, एक ऍक्सिडेंट नाही झाला।
आता या बसचा काय इलेक्ट्रॉनिक बस आहे त्याचा काय झालेला आहे माहित नाही. ते बोलताय फेल झालेला आहे, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे, ते माहित नाही काय. चालकांना तर माहितच नाही हे की गाडी इकडून येते तर तुम्ही इकडून जावा, गाडी तिकडून येते तर तुम्ही तिकडे जावा, हे माहितीच नाही. हे द्यायला पाहिजे प्रशिक्षण सगळ्यांना. आता जसं बेस्टची जी दुर्घटना घडली, तो शिपाई जो ड्रायव्हर होता तो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होता. खरं म्हणजे आज महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असून देत, महापालिका असून दे किंवा बेस्ट, सगळीकडे तीच एक वाईट परिस्थिती आहे. तर नवीन सरकार आल्यानंतर थोडी आशा आहे की जसं 3 ते 3.5 लाख राज्य सरकारमध्ये पदं रिक्त आहेत, मुंबई पोलिसांमध्ये रिक्त आहेत, महापालिकेमध्ये रिक्त आहेत, तसेच बेस्टीमध्ये सुद्धा बस रिक्त आहेत. तर आमची सरकारकडे मागणी आहे की आपण ह्या नियमित पदांना न्याय द्यावा. इथे तुम्ही नियमित पदं भरावीत, कारण जेव्हा नियमित पदं भरली जातात तर त्याच्याकडे एक जबाबदारी असते, त्याला जबाबदारीचं भान असतं आणि त्याला एक प्रशिक्षण दिलं जातं. तेव्हा अशा दुर्घटना होण्याची संख्या कमी होईल. अगर आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर अशी नियुक्ती केली तर त्याला काही पर्वा नसते, कारण त्याला कॉन्ट्रॅक्टरकडून पगार मिळतो आणि कॉन्ट्रॅक्टरला त्या डिपार्टमेंटकडून पगार मिळतो. त्यामुळे कुठेतरी जी सेवा असते, सेवेमध्ये कमतरता होते आणि अशा प्रकारच्या दुर्घटना होतात. जेव्हा कोरोना काळामध्ये सुद्धा किंवा जेव्हा बेस्टच्या स्ट्राईक व्हायच्या त्यामध्ये सुद्धा जेव्हा संपामध्ये सुद्धा काही वेळा आपण जी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती जी भरती केलेली आहे त्याचा सुद्धा रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. त्यांच्या प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. जे सक्षम आहेत त्यांना तुम्ही कायमस्वरूपी करा, जे सक्षम नाही त्यांना दुसरीकडे ऍडजस्ट करणं आवश्यक आहे. कारण अशा वेळी जी जबाबदारीची जी कामं आहेत, कारण बेस्टचा ड्रायव्हर म्हणजे हा फक्त एक ड्रायव्हरचा जीव नसतो. त्या बसमध्ये 50 ते 60 प्रवासी असतात आणि सकाळी दुपारी संध्याकाळी हा जो मार्ग आहे कोर्रा टू बांद्रा हा फार बिझिएस्ट मार्ग आहे. बसेससाठी लांब रांगा लागतात. लोक कमी म्हणजे आपला जो शुल्क असल्यामुळे बेस्टीचं लोक त्याचा जास्त वापर करतात. त्यामुळे सरकारचं बेस्टीचं एक जबाबदारी आहे की तुम्ही त्यांना चांगला सुलभ आणि एक प्रकारचा सुखद आणि एक प्रकारचा सेफियस्ट प्रवास देण्याची आवश्यकता आहे. मुंबई उपनगरातील आपण आता घाटकोपर पश्चिम स्थानकाच्या परिसरात आहोत. मुंबई उपनगरातील हे स्थानक देखील गर्दीच्या वेळी सर्वाधिक व्यस्त असणारे एक स्थानक आहे. मेट्रो 1 स्थानकाशी जोडणी असल्या कारणानं अंधेरी, घाटकोपर, वर्सोवा या मेट्रो 1 प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील या ठिकाणी मोठी आहे. गर्दीच्या वेळी नेमकी इथे काय परिस्थिती आहे, इथून दररोज प्रवास करणारे प्रवासी जे आहेत ते आपल्याला सांगतील. कुठून आहात तुम्ही? सगळ्यात पहिले तर तुमचं नाव आणि तुम्ही रोज या मार्गावरून प्रवास करता? हो, माझं नाव चैतन्य बागुल आहे. मी राहणारा साकीनाका इथे राहतो. इथे कसं आम्ही नेहमीचा आमचा प्रवास आहे, बसने जातो. तर होतं कसं की इथे ट्राफिक भरपूर आहे, कारण घाटकोपर स्टेशन आहे. नाही म्हटलं तरी इथून 10-15 लाख लोक प्रवास करत असतात. स्टेशन आहे, मेट्रो आहे आणि अशा ठिकाणी कसं असं इथे मार्केटही देखील लागलं असतं. तर खूप कंजेस्टेड पण एरिया असतो आणि चढताना देखील आहे ना इथे प्रवाशांनी पण काळजी घेणं गरजेचं असं की इथे रांगेत आम्ही उभे राहतो, पण ज्यावेळेस नेमकी बस येते त्यावेळेस सगळे खूप गर्दी असते, चेंगराचेंगरी भरपूर होते. महिलांना जास्त करून त्रास पण होतो. त्यावेळी चढताना लोक बघत नाही की सीट मिळवण्यासाठी ते कसेही चढतात म्हणजे. तर होतो कसं एक सिव्हिल सेन्स असणं गरजेचं आहे आणि दरवेळी आपण प्रशासनाला आपण जबाबदार ठरवतो. पण होतो कसं माहिती आहे, आपण सामान्य माणूस म्हणून, नागरिक म्हणून पण आपली पण तेवढी ती काळजी घेणं किंवा आणि आपणही करणं गरजेचं आहे. माझे नाव तुषार गोविंद पाटणे आहे आणि आपला पाटणे फ्लावर स्टॉल आहे इथे. इथे मी दररोज माझा हा धंदा चालू असतो म्हणजे व्यवसाय. तर कसे संध्याकाळी इथे गर्दी होत असते. इथे दररोजची 2 रिक्षासाठी शेअरिंग लागतात. परत संध्याकाळी लोकांना चालण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतो इथे. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी काहीतरी प्रशासनाने त्याच्यावर हे केलं पाहिजे संध्याकाळच्या टायमाला. असे इथे रिक्षाच्या शेअरिंग लागतात त्यासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे. वेगळ्या ठिकाणी तिथे हे केलं पाहिजे. आता जी लाईन लागतात शेअरिंगसाठी, त्या शेअरिंगसाठी कुठेतरी नियोजन पाहिजे की लोकांना जाण्याला जे रेल्वेमधून उतरून येणारे आहेत त्यांना व्यवस्थित चालण्यासाठी जागा राहिली पाहिजे. फुटपाथ तर आहे, फुटपाथवरती पण लोकांचं चालूच आहे तसं की जाण्या येण्यासाठी काही हे. त्यामुळं व्यवस्थित जेव्हा नियोजन होईल इथे की शेअरिंग असो किंवा लोकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित झालं तर त्याच्यावर नियोजन होईल. प्रशासनाने केलं पाहिजे त्याच्यावर. आणि कुर्ल्यामध्ये झालं, त्यामध्ये काय झालं की ज्यांचे काहीच चूक नव्हती अशी लोक त्यांचा जीव गमावा लागला. मग त्यांना काय भेटणार आता, ही पण परिस्थिती आहे आता. माझे असं म्हणणं आहे महापालिकेला किंवा वाहतूक पोलिसेला, फक्त महापालिका नव्हे, संपूर्ण जी यंत्रणा मुंबईमध्ये काम करते, वाहतूक पोलीस म्हणजे डायरेक्ट पोलीस डिपार्टमेंट आणि महापालिका यांनी संयुक्त पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी असे फुटपाथ आहेत ते त्यांनी अतिक्रमण मुक्त करावेत. ज्या ठिकाणी असे गॅरेजेस आहेत जिथे अतिक्रमण आहेत, जिथे पार्किंग आहेत,
त्याला अतिक्रमण मुक्त करावं. कारण कालची दुर्घटना हा आपल्यासाठी एक धडा आहे. आज कुर्ला एलवार्डचे जे वॉर्ड ऑफिसर धनाजी हिरलेकर यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो. त्यांनी म्हणजे भले उशीर झाला, पण त्यांनी आज ज्या पद्धतीने कुर्ल्यामध्ये काही ठिकाणी कारवाई केलेली आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी झालेली आहे. कारण आता ह्या बाजूला जे बिझनेस पार्क बनलेले आहेत, दुपारी संध्याकाळी गर्दी असते, शाळा असतात, परंतु ज्या पद्धतीने महापालिकेचं किंवा वाहतूक पोलिसचे लक्ष पाहिजेत ते लक्ष देत नाहीत. ही फार दुर्दैवाची बाब आहे. माझी विनंती आहे की खासदार असून देत, आमदार असून देत, नगरसेवक त्यांनी याचा पुढाकार घ्यावा. प्रत्येक ठिकाणी म्हणजे वॉर्ड लेवलला अशा प्रकारची पाहणी करून जे जे डेंजर स्पॉट आहेत ते आपण साफ करावेत. जिथे बॉटलनेक्स आहेत, कारण आम्ही कुर्ला स्टेट बँकेला सुद्धा एक बॉटलनेक्स फार वर्षापासून आहे. रस्ता मोठा होतो, मोठा झाल्याने तिथे गाड्या पार्किंग होतात. तर या बाबीकडे सुद्धा महापालिकेने, वाहतूक पोलिसांनी लक्ष देणं आवश्यक आहे. आणि यासाठी खास करून राज्य सरकारने सुद्धा निर्देश दिलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून देत, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बाबीकडे फार गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. तर माझी विनंती आहे की अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर ज्या ज्या बाबी आहेत, जिथे जिथे तुम्हाला अडचण आहे, जिथे तुम्हाला राजकीय अडथळा आहे, त्या ठिकाणी महापालिकेने नागरिकांचं सहकार्य घ्यावं आणि बिनधास्त कारवाई करावी. तर अशा प्रकारे निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर अगर महापालिकेला, वाहतूक पोलिसाला जाग आली तर काही फायदा होणार नाही. प्रशासनाची कारवाई चालू आहे, ते फेरीवाल्यांवरती कारवाई चालू आहे. फुटपाथ तर इथं साफ आहे, पण इथे कसे गाड्यांचा जास्त ओघ आहे की जायला मेन म्हणजे गाड्यांमुळे लोकांना त्रास आहे की जास्त गाड्या दोन्ही साईडला उभ्या असल्यामुळे जाण्या येण्यासाठी लोकांना हे नाही होईल. त्याचं नियोजन झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता आपण दादर वेस्ट रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहोत, ज्या ठिकाणी फुल मार्केट आहे. या ठिकाणाहून वरळीकडे जाणाऱ्या आणि मुंबईच्या इतर भागांमध्ये जाणाऱ्या बसेस लागतात. संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या वेळी ज्या पद्धतीने इथे गर्दी असते, त्याचप्रमाणे दिवसभर देखील सिद्धिविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची या ठिकाणी गर्दी असते. त्याचप्रमाणे इतर नागरिकांची देखील गर्दी असते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीनं टॅक्सी देखील या ठिकाणी लावलेल्या असतात आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं देखील थाटलेली दिसतात. या सर्व गोष्टींमुळे रस्ते निमुळते होतात आणि बेस्ट चालकांना बस या ठिकाणाहून आणणं आणि पुन्हा ती बाहेर काढणं जिकरीचं होतं. असेच काही प्रॉब्लेम्स आहेत. इथे जे प्रवासी असतात ते दादर या परिसरातनं वेगवेगळ्या व्यावसायिक ठिकाणाहून आलेले असतात. त्यांच्या रोजच्या नेमक्या समस्या काय आहेत आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. पहिले तर माझं नाव गौरी भगत आहे आणि मी आता ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालं डेली बेसिसला ट्रॅव्हल करते. प्लस आता माझी एक्झाम्स चालू आहे, सो हे अजून हेक्टिक पडतंय मला. सेकंडली आता मार्गशीर्ष गुरुवार चालू आहेत, सो त्याच्यामुळे वेडनेसडेला तर इथे एवढा क्राऊड असणार आहे की ही बस डिरेक्टली आम्हाला तिथून पकडायला लागणार आहे, डिसेल्वा स्कूलच्या इथून. सो मग त्या क्राऊड थ्रू वॉक जाऊन तिथे मग परत तेवढी मोठी लाईन लावून मग त्या बसमधून ट्रॅव्हल करायला लागतं. सो लेट होणं, एक्झाम टायमिंग्स मिस आउट होणं, हे भरपूर काही चालतं. ऍक्सिडेंट्स वगैरे, कारण का पब्लिकच एवढी असते तर गाडी वगैरे पटकन आली तर कसं काय समजणार आहे पब्लिक लोकांना, हा पण एक मोठा इश्यू होतो. माझं नाव दीपक कराडे. मी गेले 2 वर्ष ट्रॅव्हल करतोय. वडाळा आपला दादर जे वरळीतलं जे वरळी गावपर्यंत नेहमी जात असतो मी. आणि इथं प्रॉब्लेम असा आहे की इथं गर्दी भयंकर असते, ॲक्सिडेंटचे चान्सेस खूप आहेत. ड्रायव्हरना हॅट्स ऑफ त्यासाठी. तरीही सांगता येत नाही, कधीही काही होऊ शकतं, कारण की ड्रायव्हर किती कंट्रोल करणार शेवटी. खूप गर्दी आहे इथं. सणासुदीला तर विचारूच नका, तुम्ही चालू पण नाही शकत, एवढी गर्दी असते. नियोजन हा स्टॉप पुढे घ्यावा, एवढं जवळ ठेवण्यापेक्षा तो पुढे घेतला तर चांगलं होईल, जेणेकरून गर्दी या इकडे होणार नाही. हा एरिया जो आहे मार्केटचा एरिया तसा फ्री असायला पाहिजे, पण तो न राहता कम्प्लीट गर्दी या इथंच होते. तुम्ही बघत असाल आता ही लोक ट्रॅव्हल करतायत आणि त्यांच्या इकडे पण गर्दी दिसतेच आहे ती. तर हा पुढे स्टॉप करावा माझ्यामध्ये, जेणेकरून लोकांना कम्युट करायला पण इझी होईल. लोक प्रत्येकजण इमिजिएटली उतरल्या स्टेशनमध्ये जाईलच अशी काही गरज नाही आहे. थोडा वेळ चालू शकतो तो माणूस. 50-50, कारण का हे खूप कन्व्हिनियंट पडतं. स्टेशनच्या बाहेर आला की लगेच बस भेटते, सो हे खूप कन्व्हिनियंट पडतं. बट ॲट द सेम टाइम ते तेवढंच इनकन्व्हिनियंट आहे, कारण का क्राऊड पण तेवढाच आहे इकडे. परत स्टॉल्स आहेत वन साइडेड लावलेले. मग पोलिसांची वगैरे गाडी आली की ह्यांचा स्टॉल उचलताना एवढी धावपळ होते की बसमध्ये पण किऑस्क स्टार्ट होतो. मग परत कधी कधी लास्ट टाइम मला अजून आठवतंय की इथनं जेव्हा बस टर्न घेत होती इथेच बस बंद पडली, मग ती बस पकडायला परत तिथे जायला लागलं. सो परत तेवढ्या क्राऊडचा किऑस्क क्रिएट झाला इकडे. सो हे सगळे इश्यूज आहेत. पण आता नेक्स्ट स्टॉप वरती गेलं जरी तरी मग तिथे त्या बस स्टॉपचा क्राऊड प्लस इथला स्टेशनचा क्राऊड तो डबल अप होतो. मग ते त्यापेक्षा इथे ठीक आहे, थोडंफार ऍडजस्ट करून इथे कन्व्हिनियंटली जाता येतं आम्हाला. तिथे हा बिझीएस्ट आणि एकदम रहदारीचा सुद्धा रस्ता आहे
आणि वाहतुकीच्या निमित्ताने वर्दळीचा सुद्धा रस्ता आहे. तर या ठिकाणी आपण या इलेक्ट्रिकच्या मोठ्या मोठ्या बसेसच्या ऐवजी मिनी आणि मिनी बसेसवरती जास्त जोर देणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे संख्या सुद्धा वाढवली जाऊ शकते. आणि त्या मिनी आणि मिनी बसेस ट्रॅफिक जाम असेल तरी त्या ट्रॅफिक जाममधून आपला मार्ग चांगल्या पद्धतीने काढू शकतात. तर कुठेतरी महापालिका, वाहतूक पोलीस आणि जे मुंबई पोलीस आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय करून जर असं आपण काही प्रत्येक वॉर्डामध्ये केलं तर फक्त कुर्ला नव्हे, कारण या दुर्घटना फक्त कुर्ल्यामध्ये आता झालेली आहेत. उद्या वडाळा झाला, बीकेसी झालं, तुम्ही अगर बोरिवली कांदिवली गेला, तिथे मालाडमध्ये जे मोठे मोठे पट्टे आहेत, कोकणपाडा, तिथे सुद्धा अशा प्रकारचे रुंद रस्ते आहेत. पण तिथे बेस्टीने काय केलं की तिथे मिनी आणि मिडी बसेस चालवल्या आहेत. तर बेस्ट व्यवस्थापनाच्या साठी सुद्धा आव्हान आहे की तुम्ही रस्त्याची रुंदी पाहून बसेस चालवा. तर तुम्ही हे केलं तर निश्चितपणाने भविष्यामध्ये अशा दुर्घटना होणार नाही. आपण मुंबईतल्या वेगवेगळ्या स्थानकांवर गेलो, बस स्टॉप्सवर गेलो, बेस्टच्या इथल्या मुंबईकर नागरिकांशी संवाद साधला, जे दैनंदिन बेसिसवर या बेस्ट बसेसने प्रवास करतात, त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यांना बस स्टॉपवर थांबले असताना त्यांना काय अडचणी आहेत त्याचा देखील आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला. खरं तर कुर्ला इथली ही दुर्घटना घडल्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला की रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्या पद्धतीनं पार्किंग असतं अनधिकृतपणाने, फेरीवाले असतात, यामुळे रस्त्यांचे जे आकार आहेत ते निमुळते झालेले आहे. या सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर किंवा या ज्या काही अनधिकृत पद्धतीने टॅक्सीज कुठेही पार्क केल्या जातात, या सगळ्यांवर कारवाई करणं खरं तर पालिका प्रशासनाची पण जबाबदारी आहे. ती जबाबदारी आता या पुढच्या काळामध्ये पालिका प्रशासन असेल, बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून असेल, रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून असेल, कशा पद्धतीने हाताळली जाती हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. ज्यावेळेस दुर्घटना घडते त्यानंतर पुढच्या काही काळामध्ये विविध उपाययोजना राबवल्या जातात. अशा पुन्हा घटना होऊ नये यासाठी खरं तर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, अशीच मागणी प्रत्येक नागरिकाच्या बोलण्यातून दिसून आलेली आहे. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MahaMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या www.mahamtv.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.